नमस्कार, मी रंगारुईकर. दिल्लीचा प्रवास पूर्ण होऊन आम्ही वरोरा या रेल्वे स्टेशनवर येऊन आलो आहोत. ओ मित्रा, इकडे. तर खूप छान प्रवास राहिला. इतका छान प्रवास राहिला की मी तुम्हाला शब्दामध्ये बयान करू शकत नाही. पण आमच्या चित्रपटाला काही पुरस्कार मिळाला तर नाही, पण प्रोत्साहन खूप मिळालं मॅनेजमेंटकडून आणि काम छान केलं. आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्हाला अजून खूप मेहनत करावं लागेल. इतकी मेहनत करावं लागेल की तुमचं कॉम्पिटिशन भारत ह्या देशामध्ये प्रत्येक स्टेटसोबत आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, लघुपट आणि सब्जेक्ट घेऊन, विषय घेऊन एक अल्टिमेट डिरेक्शन, स्क्रीन प्ले वगैरे आणि ॲक्टिंगमध्ये तुम्ही भार जास्त द्या, असं त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं. ते आम्हाला ऐकून खूप छान वाटलं आणि माझ्या मित्राला पण ते ऐकून खूप छान वाटलं. तर आता हे पहिली स्टेप आहे आपली, या पहिला टप्पा आहे की आपले चित्रपट दिल्लीपर्यंत जाऊन त्या थिएटरमध्ये, त्या प्रोग्राममध्ये आपण सगळं डोळ्यांनी कार्यक्रम बघितला. जितेंद्र सिंग म्हणून ज्यांना पद्मश्री मिळाला आहे 2021 रामनाथ कोविंद यांच्या हाती, ते तिथं चीफ गेस्ट म्हणून आले होते. तर छान प्रवास आहे. आणि ह्या वरोरा स्टेशन आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तर आम्ही इथून आमचं गाव अर्धा तासात 30 किलोमीटरपर्यंत आता गाडी येणार आहे. तर तुम्हाला बाकीचे अपडेट देत राहणार. आणि 2-3 दिवसामध्ये जसं आम्ही ते हिंदी रिमेक्स मराठी कॉमेडी करत होतो, तेच तुम्हाला बुधवारपर्यंत सायंकाळपर्यंत आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायचा प्रयत्न करू. आता माझं दिल्लीचं काम सगळं निपटलं आहे, सगळं मेहनत वगैरे जे काही आहे. आता ह्या टीमनं आम्ही फोन केला, सगळ्याशी बोलणं झालं आणि बघूया उद्या काय शूट होणार या काय स्क्रिप्टवरती काम होणार त्या हिशोबाने. आणि सारखा पाऊस चालू असल्यामुळे बुधवारचा गुरुवार होऊ शकते, पण तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सगळ्यांना माझा गुड नाईट, नमस्कार, शुभरात्र. तुमचा लाडका लहान भाऊ, एक छोटासा कलाकार रंगारुईकर. 2-4 शब्द बोलून तुमचा वेळ जास्त न घेता समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.